नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू रेसिपी ऑफ माया चव्हाण। आज मी बनवणार आहे रवा इडली। हे बघा, मी त्याच्यासाठी आहे ना 1 वाटी उडदाची डाळ भिजत ठेवलेली आहे आणि डाळ आता 4-5 तास झाले भिजली आहे चांगली मस्तपैकी। आणि आता मी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकेल आणि याचं वाटण करून घेईन। हिला बारीक वाटून घेणार आहे। हे बघा, हे असं वाटण करून घेणार आहे। बारीक पेस्ट करायची ह्या डाळीची, पाणी घालून याला वाटण करायचं याचं। आणि मग नंतर मग ही डाळ आहे ना वाटून झाली का मी ही जास्त डाळ आहे ना याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी रवा घालायचा। तर हे रवा याच्यात बसणार नाही ना, म्हणून मी अर्धी डाळ आहे ना ही ह्या वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि अर्धी ठेवणार आहे तशीच। आणि अर्ध्या याच्यामध्ये मी 2 वाटी रवा घालणार आहे। हे बघा, 2 वाटी रवा घातलेला आहे, त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मग नंतर हे व्यवस्थित चमच्याने व्यवस्थित फिरून मग आपण याचं पेस्ट करून घेऊया। जसं मगाशी वाटली ना तशीच ही बॅटर हे आपण वाटण करून घेऊया। हे बघा, हे असं वाटण करून घ्यायचं। वाटून झालं की मग हे ना हे मी एका भांड्यामध्ये काढून ठेवणार, कारण हे भांडं छोटं झालं ना वाटी ते वाडगं, त्याच्यामुळं आता मी हे टोपात ठेवलेलं आहे। हे बघा, आणि याला झाकून ठेवणार रात्रभर। सकाळी उठल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही हे बॅटर कसं मस्तपैकी फुललेलं आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते चमच्याने कसं फुललेलं आहे बॅटर। हे बघा, छानपैकी फर्मेंट झालेलं आहे। हे बघा, चारी बाजूने फर्मेंट झालेलं आहे। आणि आता मी याच्यामध्ये आहे ना मीठ घालणार आहे। हे बघा, याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार, जसं आपण डोश्याला घालतो ना, आपलं इडली डोसा बनवायच्या टायमात तसं मीठ घालायचं। आणि मग नंतर परत मिक्स करून घ्यायचं पूर्ण। हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये आहे ना आपल्याला ना चिमूटभर आहे ना खायचा सोडा घालायचा। हे बघा, हे बॅटर मी मिक्स करून घेतलं पूर्ण। याच्यामध्ये किंचित खायचा सोडा घालायचा याच्यामध्ये, त्याच्याने इडली आपल्याला सॉफ्ट बनतात। परत मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर मग हे बॅटर मी आहे ना, बघा इथे भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी अगोदर सेट केलेले आहेत। आणि हे माझं इडलीचं भांडं हे 16 याचं आहे, इडल्या एका टायमाला होतात। आणि मग आता याच्यावरती मी हे दुसरं पण शेवटचं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये इडली टाकून। आणि आता मी झाकण लावणार आहे। झाकण लावून मोठ्या आचेवर आपण ही इडली वाफ देऊन काढणार आहे। हे बघा, ते याच्यामध्ये इडली झालं, मी तुम्हाला काढताना नाही दाखवलं, पण इडली बघा कशी मस्त झालेली आहे, फुललेली आहे आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे। हे बघा, जे लोक भात नाही खात, तांदूळ खात नाही, तर त्यांच्यासाठी ही रवा इडली खूप छान आहे आणि पौष्टिक पण आहे। डायबिटीज लोकांसाठी पण खूप छान आहे। हे बघा, छान झाल्यात ह्या इडल्या भरपूर। तुम्हाला जर आवडल्या असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।